मित्रांनो लक्ष द्या, पोलीस भरती देत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 100 मीटरचा टायमिंग सुधारायचा आहे किंवा तुम्हाला 100 मीटर तुमचं आउट ऑफ करायचं आहे. आता सगळ्यांची ट्रेनिंग ऑलरेडी सुरू असेल, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळे वर्कआउट करत असेल, तर तुम्हाला एक्झॅक्टली 100 मीटरसाठी काही खूप महत्त्वाचे एक्सरसाइजेस आहे की ज्या ट्रेनिंगमध्ये कंपल्सरी असायलाच हव्या. त्या जर नसतील तर पुढे चालून लॉंग टर्ममध्ये आपला टायमिंग सुधरत नाही. तर त्या एक्सरसाइजेसचे तुम्हाला मी नाव सांगतोय. तुम्ही सध्या चेक करा की तुमच्या वर्कआउटच्या रुटीनमध्ये त्या एक्सरसाइजेस आहे का, आणि जर नसेल तर व्हिडिओला सेव्ह करा आणि तुमच्या ट्रेनिंगमध्ये त्या एक्सरसाइज तुम्ही ॲड करा. नंबर 1 एक्सरसाइजेस आहे स्लेट स्प्रिंट म्हणून, म्हणजे आपण वजन वगैरे बांधून पळत असतो बरोबर, पण ही एक्सरसाइजेस थोडी कमी करायची आहे. नाही केली तरी पण चालेल, पण त्याच्यासाठी तुम्ही थायराबँड वर्कआउट वगैरे जो काय आहे तो तुम्ही करू शकता. नंबर 2 हिल स्प्रिंट आपल्याला करायची आहे. हिल स्प्रिंट सुद्धा तुमच्या वर्कआउटमध्ये असायला पाहिजे, पण याचं प्रमाण कमी पाहिजे. मी हल्ली बघितलेलं आहे की खूप मुलं हिलला जाता, जे काही चढे आहे त्या ठिकाणी वर्कआउट करायला पण जाता, पण खूप जास्त प्रमाणात करता. त्याची एक पद्धत आहे, त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ ऑलरेडी पडलेला आहे. 3 नंबरची एक्सरसाइज आहे बॉन्डिंग. याच्यामध्ये एक नंबर 1 बॉन्डिंग असते आणि नंबर 2 बॉन्डिंग असते. ही एकदा समजून घ्या की कशी करायची, किंवा तुमच्या ग्राउंडला एखादा ॲथलीट असेल तर त्याच्याकडून समजून घ्या की बॉन्डिंग्स कशा केल्या जातात आणि हे तुम्ही ॲड करा. ही एक्सरसाइज सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे. नंबर 4 बॉक्स जम्प करायची आहे आपल्याला. जर प्लायमेट्स आपल्याकडे उपलब्ध नसतील तर एखाद्या ठिकाणी जर ओट्टा असेल तर त्या ठिकाणी आपण बॉक्स जम्प करू शकतो. स्मूथ जम्प करायची आहे, स्ट्रोक कमी घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला बॉक्स जम्प करायचे आहे. त्यानंतर 5 नंबरची एक्सरसाइज आपल्याला फ्लाइंग स्प्रिंट करायची आहे. आपल्याला स्प्रिंट घ्यायची पण हळूहळू स्टार्ट करायचं आपल्याला, आणि पुढे जाऊन आपल्याला पूर्णपणे स्पीड वाढवत वाढवत संपून टाकायची. आपल्याला 30 ते 40 मीटरच्या फ्लाइंग स्पीड करायची आहे. भरपूर मुलं स्ट्रायडिंग वगैरे करता, पण त्यांना फ्लाइंग स्पीड माहिती नसतो काय असतो. तर ह्या काही 5 एक्सरसाइजेस आहे, ह्या तुमच्या वर्कआउटमध्ये तुमच्या प्लॅनमध्ये असायलाच पाहिजे. नाही तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला 100चा टायमिंग मनासारखा बनला आहे किंवा 100चा टायमिंग तुटला आहे हे तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.